आळंदीची ही इंद्रायणी नदी आपण जर बघितलं तर कार्तिक एकादशी निमित्त हजारो भाविक भक्त जे आहेत ते या ठिकाणी येत असतात। आणि माझ्या पाठीमागे बघा ही फेसाळलेली इंद्रायणी नदी, अतिशय असा दुर्गंधित असं पाणी, या पाण्याचा एवढा घाण वास येतोय की इथं जर आपण बघितलं तर उभा सुद्धा राहू शकत नाही। अतिशय दुर्गंधित असं हे पाणी या ठिकाणी इकडे आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत की कसं या ठिकाणी फेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। इकडे या भीमराव, हे बघा हे पेसाळलेला अनेक वेळा विधान सभेमध्ये इंद्रायणी बाबतीत अनेक वेळा लक्षवेधी सुद्धा झाली, मात्र कुठलाही पर्याय या ठिकाणी मिळाला नाही। इथं बघू शकता आपण की इथं फेस दाखवा, अतिशय घाण पाणी जे आहे ते या इंद्रायणी नदीत सोडलं जाते। आणि पुढे जर गेलो तर आपण त्या ठिकाणी हे आहे मंदिर आहे, हे इथूनच पाणी मंदिराकडे जातं आणि त्या मंदिरामध्ये जे कार्तिकी एकादशी निमित्ताने महाराष्ट्रातून जे भाविक भक्त जे आहेत ते आजपासूनच चालू झालेले आहेत। महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यातून जे आहे ते भाविक भक्त या ठिकाणी येत आहेत आणि इंद्रायणी नदीमध्ये स्नान करतायत। अतिशय दुर्गंधित एवढा घाण वास येतो या पाण्याचा, असं पाणी जे आहे ते या इंद्रायणी नदीत सोडल्या जाते आणि प्रशासन यावर काही उपाययोजना करत नाहीये। हे मोठं दुर्भाग्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे।